कुटुंबाच्या सदस्यांनी, मग त्यांची पत्नी असेल, दिलसिंग परदेशी यांच्या मातोश्री असतील, या सगळ्याच लोकांनी भावना व्यक्त केल्या की आमच्या जो काही मुलगा आहे, ज्या मुलगीचं कपाळाचं कुंकू गेलं, तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याचा ही जी काही घटना घडलेली आहे, तर याचा जे पोस्टमॉर्टम आहे, तर हे पोस्टमॉर्टम हे संभाजीनगरच्या असणाऱ्या घाटी रुग्णालय या ठिकाणी झालं पाहिजे. ते संध्याकाळी आता घाटी रुग्णालयाला गेलेले आहे. आज जे काही दिलसिंग परदेशी यांचं PM करता त्यांना नेलेलं आहे, उद्या त्यांना आणल्यानंतर आम्ही मागणी आमची की अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर जिल्हा, संपूर्ण जिल्हा हा कुठंतरी बंद पाळला गेला पाहिजे. आणि घटना अत्यंत तीव्र आहे. कारण आज त्या एखाद्या व्यक्तीवर आली, तो काय स्वतःच्या घरचं काम किंवा खाजगी कामं करता गेलेला नव्हता, तो सार्वजनिक काम करण्याकरता गेलेला होता. पण ह्या सगळ्या घटनेची गांभीर्य पाहता उद्या देखील ज्यावेळेस ते नगरला आणतील, आम्ही ते जे काही मृतदेह आहे तर तो आम्ही SP ऑफिसच्या परिसरामध्ये आम्ही तिथं थांबवणार आहोत. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत याच्यामधले मुख्य आरोपी हे कुठंतरी अटक झाले पाहिजेत. कारण की आताही चातुर्मातुर लोक अटक त्याच्यामध्ये केले असं माहिती मिळते. अजून काय आम्हाला नावं निष्पन्न झालेलं नाही, आम्हाला काही माहिती नाही कोण झाले काय नाही. घटनाक्रम अजून आम्हाला त्याचा उलगडा झालेला नाही की कशा प्रकारची घटना किंवा काय घडलेलं आहे. पण याच्यामध्ये मुख्य आरोपी वेगळे आहेत, याच्यामध्ये घडून आणणारे लोक वेगळे आहेत की याच्यामध्ये सुरुवातीपासून, कारण ते 1:30 वाजता त्या परिसरात गेलेत आणि घटना 4च्या नंतर घडलेली, म्हणजे 3-3 तासात त्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे सगळा भाग संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही जोपर्यंत ही सगळी घटना समोर येत नाही, मुख्य आरोपी अटक होत नाही की का घडलेला आहे, ह्या सगळ्या मागण्यांच्या वरती आमचं उद्या आम्ही ठरवणार आहेत. परत प्रमुख मागणी आमची व त्या कुटुंबात सुद्धा आहे की त्यांचे घरं जे आहेत ते इलिगल आहेत. त्यांचं अशी एवढी मोठी घटना, एखाद्याच्या कपडाचं कुंकू जातं, एखाद्या आईचं लेकरू तुम्ही हिसकून नेत आहे आणि त्याचं काही कारण नाही, फक्त कपडाला एक भगवा टिळा आहे म्हणून असं कृत्य घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्या लोकांचं घरं देखील पाडले गेले पाहिजे. या सगळ्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही उद्या आमच्या मागण्या मान्य होत्या, आम्ही तिथं ती घेऊन जाणार आहे.